सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांकडून मोठी कामगिरी करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर बभळाज गावाच्या शिवारात डोंगरालगत प्रतिबंधित असलेल्या गांजा वनस्पतीची लागवड करण्यात आली होती। सदर छापा टाकला असता 34,02,000 रुपये किमतीचा 972 किलो वजनाचा गांजाची झाडे पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे। सदर कारवाई 6 आरोपींवर गुन्हा दाखल करत 2 आरोपींना जेरबंद करण्यात थाळनेर पोलिसांना यश आले। आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी एपीआय शत्रुघ्न पाटील दिनांक 20/9/25 रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की बबडाजगाव शिवारातील सोज्यापाडाचे मागे डोंगरालगत भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली। सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रपती अधिकारी श्री कुमार साहेब, तहसीलदार शिरपूर, 2 सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो। सदर ठिकाणी जाऊन बातमीच्या खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली। सदर गांजाची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले। त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना 2 लोकांना पकडलं। त्यात गेंदाराम झिपा पावरा, रूपसिंग भाऊसिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले। तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खैऱ्या पावरा, डुगाडे ज्ञानसिंग पावरा, कालोसिंग सुखलाल पावरा, प्रवीणसिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून गेले अशा डोंगरा भागात। त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण 972 किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे। सदर ठिकाणी फॉरेन्सिक टीम देखील पाचारण करण्यात आली होती। त्यानंतर आम्ही छापा कारवाईनंतर पोलीस स्टेशनला सदर घटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यातील ताब्यात घेतलेले 2 आरोपी गेंदाराम पावरा व रूपसिंग पावरा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केले असता 2 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर यांना माहिती देण्यात आली होती। तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री देवरे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे और पोलीस तपास आम्ही स्वतः करीत आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।